लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। आज पुणे लोकसभेचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर ते आज आपला लोकसभेचा अर्ज दाखल करतायत। आपल्यासोबत रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आहेत। वर्षभरातली दुसरी निवडणूक घडवत आहेत। आज कार्यकर्त्यांचाही मोठा उत्साह पाहायला मिळतो। हो, कार्यकर्त्यांची फार गर्दी आहे कारण सगळेच भाऊंवर प्रेम करतात, त्यामुळे गर्दी आज आहे। खूप छान वाटते, खूप अभिमान वाटतो की अगदी शाखा प्रमुखापासून सुरू झालेला प्रवास आज खासदारकीपर्यंत आलाय आणि तो त्यांच्या कामामुळे आलाय। 30 वर्षात जे काही प्रेमरूपी किंवा काम जे काही त्यांनी पेरलंय ते आत्ता उगवण्याची वेळ आलेली आहे आणि सगळी जनता भाऊंच्या बरोबर आहे। फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातून पण लोक आलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि खूप प्रेम करतात म्हणून एवढी सगळी गर्दी जमलेली आहे। ताई, केवळ कसबाच नव्हे तर सगळीकडचे लोक आपल्याला काय वाटतं? खूप अभिमान वाटतो की जनता एवढी प्रेम करते। गेली आता ही भाऊंची 10वी निवडणूक असेल तर सगळ्या निवडणुकांमध्ये भरभरून आशीर्वाद जनतेने दिलेले आहेत। मी तुमच्या माध्यमातून त्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद मानेल आणि असंच पुढे ह्याच्यानंतरही प्रेम करत राहा हे मी जनतेला विनंती करेन। भाऊ तर प्रचारामध्ये सक्रिय आहेत, मात्र भाऊच्या खांद्याला खांद्यावर प्रचारामध्ये सक्रिय आहेत। तुमचं नियोजन कसं असतं या दिवसभर? माझं नियोजन पण ठरलेलं आहे, तर उद्यापासून थोडं वेगळं असेल, पण गेली 15 दिवसाचं नियोजन असं होतं की मी खूप सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांचं काम सांगायचा प्रयत्न करते। काम सगळ्यांना माहिती आहे कारण लोक तिथं गेल्यानंतर उलट मलाच त्यांचं काम सांगतात की भाऊनी ही मदत केली ती मदत केली। आणि जे काही कार्यकर्ते आहेत आणि जे काही आजी माजी जे काही महाविकास आघाडीचे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मी जाऊन भेटी घेतली। काय वाटतं ताई, भाऊ पुणे लोकसभेमध्ये भाऊच्या विजयाचा विश्वास आहे? हो, 1001% भाऊ निवडून येणार आहे आणि जनता त्यांना आता ह्या वर्षी परत भरभरून आशीर्वाद देणार आहे। चल, पुणे लोकसभेमध्ये रवींद्र धंगेकर हेच 1001% विजयी होतील असा विश्वास प्रतिभा रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up! अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.